महिलाला तर एवढंच सांगत की फक्त भगवंताचं नाव मुखात ठेवा आणि हाताने काम करा. किती एकतर तुम्ही किती सगळ्या महिला आहात आणि हा सगळा व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून कधीपासून? त्या अगोदर मी माती कामही केलं, बर गवतही विकलं, बर शेतातलं काम पण केलं बर आणि 7 वर्ष मेच चालवली. बरं लोकांपासून तर 5000 लोकांपर्यंत ऑर्डर घेत. बरं. पण स्वयंपाक करताना हा. सगळा जीव त्या ठिकाणी ओतावा लागतो, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. मी जर जेवलं आणि ते येऊन सांगितलं मावशी स्वयंपाक एकदम छान होता वा. आणि मी पोटभर जेवलं, हा. त्याच्यानंतर मी दिवसभर जरी जेवले नाही हा. तरी माझ्या चेहऱ्यावर एवढं सुद्धा काही दिसणार नाही तुम्हाला. आनंद. त्यावेळेस असं झालं की मी कारागीर बोलवला हा. पण कारागीरच आला नाही. बर. तर मी स्वतः 1000 लोकांचे जेवण एकटीने बनवलं. आठवड्यातून आज महिलांची अशी अपेक्षा झाली की एकदा तरी बाहेर जेवायला न्या किंवा बाहेरचं काहीतरी घरी आणा, पार्सल आणा. तर अशा महिलांना तुम्ही काय सांगा? असे आपण असं किती जरी सांगितलं तर लोकांना जोपर्यंत पैशाचा विषय निघत नाही हो. आणि तुम्ही किती कमवता हे जोपर्यंत लोकांना कळणार नाही हो. तोपर्यंत त्याला प्रेरणा मिळणार नाही. नाही तर माझी आपल्याला विनंती असेल की या सगळ्या तुमच्या व्यवसायातून वर्षाअखेर तुम्ही कितीचा तुमचा सगळा टर्नओव्हर होतो, किती पैशाची सगळी उलाढाल होते, जेणेकरून आपल्या महिलांना पाहत असतील महिला त्याच्यातून प्रेरणा मिळेल. मालक सांगत होते आमच्यावाली, बाई तू आता टीव्हीवर आली तर बदलू नको, बरोबर जशी आहे तशीच राह, बरोबर नाही तर टीव्हीवर आल्यावर बदलशील. बरोबर. म्हटलं नाही बाबा बदलणार नाही, मी सगळ्याची मावशी आहे, कोणाची आई आहे, कोणाची हे आहे, ते तशीच राहणार.